ते रानात गेलते. तारा म्हणली माझे पैसे राहिलेले होते, ते पैसे नाही दिले का तिला? नाही दिले. मग तिने माझ्याच पैसे म्हणत होती मागाशी, म्हणली आता पार कांदा काढाय आले म्हणले तुमचं, पैसे नाही दिले म्हणे माझ्या रोजाचे. अरे मस्कर आहे तुझं सगळं. पण काय त्या रानात गेलं तरी मन लागत आहे काय? नाही लागत मन, पण आता तिकडे जरा थोडस बरं वाटतंय. घरी आलं तर फारच उदास होतंय माहिती का? उदास नाही लागायचं काय म्हणे एकुलतं आणि एक पोर. पोरीकडे बघितलं अजूनच उदास होतंय. अरे हे पोरीकडे माझ्या नजर जरी गेली ना तर मला इथं थांबूच वाटत नाही. कसं थांबू वाटत? आता तुम्हाला थांबू वाटत नाही ना, मला काय थांबू वाटत काय? अरे तू तरी निदान कसं होतं बायांपाशी मन विरंगाळून नीट काय राहिलं होतं. बायांपाशी साऱ्या कामाला जातात आणि मी तर इकडं बायांपाशी मला तू सांग आज मी कसं हे करायचं सोपं नाही. आज पोर करत पोर होत. मग काय. आणि बरं एवढी सुनी ही आज तशी आणि बरं लई दिवस नव्हती झाले म्हणून लग्न झाल्यावर काय करावं. आता मला तू सांग सण आले सणाला साखराच्या टायमाला वर्ष होत. मागल्या वर्षी आम्ही दोघी जणी संगच गेलतो पूजाला. अरे सण असा जर सण आला ना तर मला आहे ना डोक्यावरून जाते ती. पण इलाज नाही राहिला. काय काय नीती करणार? पुढे नाही कोणाचं इलाज. चालत हा नाही. मग आता काय करणार आहे? डोकं चालणार काय व्हायना. घरात बसू वाटत नाही अहो, माहिती का? फोटो बघितला का रडायला येते माहिती का? ती घरात काय होते आणि ती फोटो बी ही पोर बघितली तरी बी पोटात नसते उकड्या पोटात. होतंय ना, मला बी होतंय माहिती का? तुम्हालाच काय. ती लेकरू काय असं आहे का लय म्हातारा कोतारा आहे मग जाऊ दे बघ व्हाय नका झालं तर. आज एवढं तरुण तडपदार सांभाळायचं सोपं आहे का? मी आता कसे कसे दिवस काढले होते मला माहिती. आणि एवढं मोठं लेकरू गमवायचं म्हणलं ना सोपं नाही. आणि काय 24 करायचं? घंटे डोळ्यासमोर आता 24 आता तू घंटे. तू म्हणते कांदा काढाय आलाय दुनिया आलाय करायची कोणासाठी आता काय अहो करणार? नाही करायची कुणासाठी, पण आता ही पोरगी हिच्यासाठी तर करावं लागेल ना. हे चला आपलं कर्तव्य तवर करीत राहायचं. आता काय करणार आहे याच्या पलीकडे? पायल, ए पायल, ए चहा आण बाई. चहा ठेवायला लावला होता तिला मागाशी. कायला चॅन काय आता म्हणलं तुम्ही येता ना तिकडून. मी म्हणलं तिथं आणि सारखी टोकीत राहते माणसाला. बस बस सारखी टोकीत राहते माणसाला. पैसे द्या पैसे द्या. तिचे पैसे एकदा देऊन देऊन टाका. टाकू आपण काय ते किती 3 का 4 दिवसाचे आहेत? किती दिवसाचे आहेत? 4 दिवसाची तिची. देऊन टाका ते. काय झालं तुला? तू का म्हणून एवढी उदास झाली? मग आता काय करणार? तुला सांगितलेलं आहे ना किती वेळा तू खुश राहत जा म्हणून. अहो कसं खुश राहू तुम्हीच सांगा ना. माझ्या आयुष्यात राहिलंय का खुशीसारखं काही आनंदासारखं अरे, काही राहिलंय का? तुझी जशी पद्धत झाली तशी बी आमचीच बी झालीच ना. अगं मी आई आम्हाला आहे, एकुलता विचार एकच कर. होता ना. सांग ना मग काय केलं पाहिजे? अहो पण आम्ही तुझ्यासाठी एवढा हसून खेळून राहतोय, नाही तर आम्हाला पण आणि काही एक गरज तुला एक नाही. सांग का आमची ना जगण्याची सुद्धा माहित अपेक्षा नाही राहिली. पण एक तू हाय मग समोर म्हणून कस तरी जगत. जगतोय, नाही तर आमच्या अपेक्षा सुद्धा नाही. मी तुम्हाला सांगू का माझं कुठंच मन नाही लागत, कशातच नाही लागत. अगं आमचं तरी कुठं लागतंय म्हणून. बरं आता मला सांग तोंडावर सण आलाय त्या सणा दिवशी कसं सहन करायचं? अहो पण आता तो सण संक्रांतीचा सौभाग्याचा सण असतो माझा आणि त्याचा आणि काही आज- संबंध नाही आता. आणि मग तुझ्याकडे बघून मला तू सांग काय केलं पाहिजे? माझी तर काहीच इच्छा राहिली नाहीये. मला सारखी त्यांची आठवण येते. जाऊ दे ओक. तू जर जास्त खसली ना तर काय उपयोग होणार नाही. धीर धरून राहायचं. अहो कसा धीर धरू बाबा, कसा धीर धरू? तू जर धीर नाही धरला तर आमचं धीर तुटन ना बाळा. पर आम्ही काय ना तुझ्याकडे बघूनच जगतोय ना. मला सगळं मान्य आहे, तुम्ही एवढे चांगले आहेत म्हणून तरी मी आतापर्यंत जगलेत, नाही तर मी तर कधीच मेले असते. हे बघ, नको असं असं नको नको बोलू बाई. काय होतं? आधीच आमचा लोक गेलाय, अजून तुला काय झालं तर आम्हाला मग तर आम्ही जागणारच नाही. तुझ्याकडे बघून तरी आम्ही थोडंफार जगतोय. तुम्ही मला सासू सासऱ्यांसारखा नाही आई वडिलांसारखा जीव लावता, म्हणून तरी खरंच मी ना जगू शकते एवढी. जाऊ दे, नको रडू. रडायचं नाही हो. काय करायचं सगळ्यांनी एका मेरीला आहे ना समजून घ्यायचे. असं नाहीच. बरं तो गेलाय आपलं सगळं घेऊन गेलाय का? तो काय घेऊन गेलाय याच्यातलं? आणि पण माझ्या त्याच्यासाठीच आयुष्यातला कमवलं होतं सगळा सगळं. आनंदच घेऊन गेले ना ते. काय करते आता? किती स्वप्न पाहिली होती आम्ही एकत्र. सगळं त्याच्यासाठीच कमवलं होतं आम्ही. कुणासाठी कमवलं होतं? मला तू सांग घराचं काम चाललेलं होतं त्याच्यासाठी एवढं हे सुद्धा चांगलं अर्धवट घर पडलं बांधलं होतं. त्याची इच्छा होती लय मोठा बंगला व्हावा, आणि आमच्या नाही बंगला झाला नाही, घर तरी बांधणं झालं ते पण त्याच्या नशिबात नाही.
अरे त्याला त्याच्यात गाडी सुद्धा ते- घ्यायची होती, म्हणलं थांबा बापून ही घराचं काम होऊ दे, तुला गाडी घेतो. बरं मी जा येते. तू, हा घरातलं बघ. बघ बरं त्या पुरेल सुद्धा किती वाईट वाटतंय. काय करणार मला सांग काय तू. करणार आहे आपण? नशिबा पुढे काहीच नाही करू शकत आपण. किती काय झालं, नशिबा पुढे काहीच करू शकत नाहीत. अरे ह्यो टाइम आहे ना, वायऱ्या सुद्धा नाही आला पाहिजे. चालेल, एवढं हो का? सोपं नाही की. तिला टेन्शन देऊ नका, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही काय चल. करा, त्या तारीचे पैसे चल ते देऊन काय या. करते, हा मी देतो. आता काय करता तुम्ही? बघ आता ते पैसे देतो हा, आणि तसंच राहणार जातो. बर बर, बघा बाय, उदास झालंय पूर्ण आमचं घर. वैशू ए हा, वैशू, ये ना. काय करते का बसली? बसले अशीच, बोल ना. काय उद्या संक्रांत आहे, येणार आहे का नाही व्यवसायला? नाही बाय, मी नाही येणार. अगं तुझ्या सोनाला अधिकार नाही, तू यायचं ना. नाही, मी नाही. माझं लेकरू जिथं नाही तिथं मी नाही येणार. अगं तसं नसतं, ऐक ना, सण आहे, वर्षातून एकदाच येतो, नाट नाही लावावा. नाही नाही, मला नाही यायचं. ए पायल, ए पायल, चहा ठेव बाई. ऐक ना, सण एकदा येत असतो, नाट नाही लावा. ऐक माझं, चहा ठेव ना. यायच्या पुरता ठेव. आता मी तर पिले, आता तिच्या पुरता चहा ठेव. काय काय हे ड्रेसन बिसन काय, हा 4 दिवस झालं नाही नवरा मिळालेला, ड्रेस घालायला होती वेळ सोनाला तू. अगं, ती आमच्या पोरी सारखी अशी का करते तू? असं काय करते, हे असं असतं कुठं? हा बरोबर वाटते का ते ड्रेस घालणं? बरोबर वाट. साडी घालायला लावायची, काय तिचा अवतार वाटतंय ती विधवा असल्यावानी? अगं ह्यो का आमची, आता आमचं पोरग गेलं म्हणजे काय त्याच्या मागे आम्ही तिला नाही पाठवू शकत पोरग ना. गेलं नाही, तिने गिळ ती आहे पांढऱ्या पाल्याची. हा असं नको बोलू ग. गप, पांढरी पाले ती, लय नको सांगू तू तिच्याबद्दल. तुझं ना लोक गिळ आहे त्या पोरीनी, तुला कळतं का काही? हा 4 दिवस झालं नाही लग्न करून आली की लोक मारून टाकलाय. असं असतं का? मग तू काही लहान आहे काय, तुला अगं, काही नाही कळत नाही? ग, गप्प गप बस. तू नको सांगू मला, तुला काही असं कळतंय? काही नसतंय. नको हे सांगू बघ, ज्याच्या त्याच्या नशिबाचे भोग असतात. नको बाई मला चहा. अहो घ्या ना. अगं पी ना. पी. हे असं असं चहा पाजतात का? अगं चुकून पडला असं. काय चुकून पडलं असं? अहो चुकून पडलं. बरं भाजलं भिजलं नाही मला, लाज वाटते का तुला? अगं ऐक काय ना. तुझी सून आहे का काय? अगं, हा? चुकून पडला असं ना अहो, गं तिच्याकडून. चुकून पडलं. ऐक ना. चुकून पडलं परत म्हणती. अगं नको रागू, चुकून पडला असेल तिच्याकडं. एक काम कर दे, हिला आता हाकलून कवर ठेवी ती असली. अहो असं काय बोलताय तुम्ही? खरंच चुकून पडलं माझ्याकडून. चुकून पडलं म्हणती. 4 दिवसातली योग्य आहे तुझा, तुला काय आहे का नाही? हा अगं, डोकंच चाललं ना अहो बाई. काही पण काय बोलतात आई तुम्ही? ते उचल फुलपात्रांचा आतमध्ये, तुझं तोंड बघायची सुद्धा इच्छा नाहीये. जायचा माझा नवरा मरून तुझ्यामुळं. अगं, असं कसं बोलते तू तिला? कसं म्हणजे, अगं ती विधवा आहे किती केलं तरी. अगं पण आता तिच्या नशिबात जेवढे भोग होते तेवढे भोगावंच लागतील ना. असं कसले भोगन काय, ते एखादं असतंच तसल्या नाही का पांढऱ्या पायाचं, ती तशी आहे ती. बरं, तू एवढंच बोलायला आलती का? एवढं बोलायला नव्हते आले, उद्या संक्रांती आपल्याला जायचंय, त्यासाठी आले होते मी माझी सांगायला. नाही इच्छा बाई. ए तो आवर, तिला नको आणू बाई, मकर चव जाईल गावात. ती विधवा आहे किती केलं तरी. बरं, झालं का तुझं? हा चालू. झालं असलं तर जातो. चल आवर उद्या. हा. अशी का बोलले बरं ही मला नेमकी? खरंच असं असतं का पांढऱ्या पायाचं हे ते? माझं तर काय डोकं चालेल नेमकं, काय करू काय नको. खरं असतं का खोटं असतं काय माहिती बाई. मॅड झाले बाई मी तर. आई हा, अहो तुम्ही ना काही मनावर नका घेऊ तिचं. हे शेजारचे पाजारचे ना असेच असतात, असंच मनात भरवतात. आता मनात तुम्ही नाही सांगा, भरवत. माझी खरं काय- बोलली ती खरं बोललेली आहे. अहो पण माझी काय चूक आहे तुम्हीच सांगा ना. तू पांढऱ्या पायाची, हे खरंय. अहो असं तू काय माझा लेक गिळला, हे खरंय. तिचं वालं खरंय. ती खोटं बोलू शकत नाही. अहो आई तुम्ही असं नका ना बोलू. आतापर्यंत तुम्हीच मला धीर दिला एवढा, म्हणून मी इथं तू आहे राहिले. ना, एक काम करायचं, माझ्या घरात राहायचं नाही, निघायचं बघायचा. अहो असं तू नका- राहायचंच नाही माझ्या घरामध्ये अहो आता. असं नका ना बोलू तुम्ही. तू माझ्या घरात राहायचं नाही. तू माझ्या घर सपाट केलं पूर्ण. माझ्या घरात राहायचं नाही, लगेच निघायचं काम कर.
लगेच तुम्ही पिशवी तर असं म्हणल्यावर मी कुठं जाणार? बॅग भरून निघ, मला माहित नाही अजिबात. तू निघायचं काम कर. खरंच तू पांढऱ्या पायाची आहे. आणि ना रडायचे नाटके माझ्या पुढे करू नका. आखी जिंदगी रडण्यात घालवलेली. अहो, असं नका असं करून ना. करून माझं लेक गिळला तू. पांढऱ्या पायाची, खरंच पांढऱ्या पायाची तू. अहो, हिला ना, हिला नाही ठेवायचं घरात. हाकलून द्यायची हिला. ही माझ्या डोक्यात बसली आता. काय बोलत तू असं? नाही नाही नाही, हिला घरात ठेवायची नाही. हिने मा पोरगा गिळलं, तुम्हाला गिळीन मला गिळीन, हिचा भरोसा नाही मला. हिला हाकलून द्यायची. तुझ्या जिबीला हाडबीड आहे का? माझ्या जिबीला हाड हाय का नाही ते मला नाही माहिती, पण हिला हाकलायची. मला ठेवायची नाही अरे घरात मग हिला. फक्त रानातून जाऊन आलोय. मला हिला घरात ठेवायची नाही. बरोबर म्हणतात सगळे लोक, बरोबर म्हणतात. ही पांढऱ्या पायाची, हिने नवरा गिळलाय, बरोबर आहे. हिने मला योग्य आहे, ही मला पण गिळीन आणि तुम्हाला पण गिळीन. हिचा भरोसा नाही, हिला हाकला. अरे कोणाचं काय, मला काय म्हणायचं, असं बोलती कस काय तू या काय की? बाबा, या काय की ती नाही, आली तुम्ही होती. हिला हाकला. तिने आईंच्या मनात काय 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 ए, काय भरवलं. लोकांचं नाव नाही घ्यायचं, लोकांचं नाव नाही अरे, घ्यायचं. आता सांगतो थोडी लाज धर. तुम्ही गप्प बसा. तुम्ही मला ही पोरगीच पाहिजे नाही घरात. माझ्या डोळ्यासमोर नकोची. माझे पोरग गिळलं हिने. मला एक सांग, तिला ही नको माझ्या पुढं. ऐक, मी काय सांगतो मी ते कसं ऐकणार ऐक. नाही, हिला हाकलून या द्यायची. केळ्याला मी तुला हाकून देईन, पण या पोरीला देणार नाही. तू एक लक्षात घे. पण तुमचं म्हणणं आहे का मी जावं घर सोडून? अरे हा? म्हणजे हाय का नाही, मी म्हणलं का नाही पांढऱ्या पायाची आहे. मी बरोबर बोलले का नाही? म्हणजे माझा लेक गेला, मला हाकलून देऊ राहिली. हा, अरे म्हणजे हिला ती- एकटील राज्य करायचं काय मला तू घरावरती? सांग, आज लेक गेल्या अहो, लेक नाही, असं गेल्याला काहीच वर्ष नाहीये. होत आलंय. त्या पुरीला कधी शब्दांत दुखावलं का? तिला तिच्या मला घरचं माहित कळत आहे का? मला माहित नाही. ही मला पाहिजे नाही इथं घरात, पाहिजे नाही. निघायचं काम कर चल. अरे तुला थोडं काही गोष्टी अहो कळतात नका ना असं बोलू. मला तुम्ही. माहित नाही, निघायचं काम कर. तू इथं राहायचं नाही. का? तुझा विषय नव्हता का? काय बोलायला? एक की नाही, तिने मला लेक गेलाय, तिने मला पाहिजे नाही. अरे पण तू इथून मागे हाकला का नाही तिला. म्हणली एक दिवस? इथून माग मला बुद्धीच नव्हती. मग आता बुद्धी हा, सुचली. आता मला बुद्धी आली. आता माझ्या डोक्यात आलं. ज्याला ज्याच्या घरचं कळत नाही ती दुसऱ्याचं काय सांगणार आहे? मला तुम्ही लोकांचं सांगूच नका. मला ही नाही पाहिजे घरात. विषय संपला. ती काय माझी पोरगी नाहीये तेव्हा मी तिला एवढा जीव लावू. काय बोलत तिथून काय काय बोलती वागती? नाही, काहीच नाही. ती काय माझी पोरगी नाही. माझी पोरग गेलं, तिचा आणि माझा संबंध मिटला. अरे ती माझी कोणी लागत नाही. या गोष्टीच पस्तावा येईल. मला ती घरात लागत नाही. आणि मी तुम्हाला आता वॉर्निंग देऊ राहिले. संध्याकाळपर्यंत ती पोरगी घराच्या बाहेर निघली पाहिजे. मला माहित नाही अजिबात. काय बायको आहे का? गायवणी होती ना, आता या काय की एवढी पेटली म्हणजे? या बाईने काहीतरी खोळ वाढवलाय बघ. काहीतरी हिचे कान भरले. बरं बघू दे काय करते. सुख दुःख कळत आहे का यांना? काही थोडंफार बघावं लागेल, नाही त्या पोरीला काहीतरी उद्योगात पाडीने. अहो, ऐका ना तुम्ही घरात माझं. नाही पाहिजे मला. अहो, आई ऐका ना. नाही घरात नाही अहो, पाहिजे. ऐका ना. नाही. अजिबात तू माझ्या घरात अहो, राहायचं मी नाही. कुठं जाऊ तुम्ही सांगा. तिकडं पुढं जा, मर. तू माझं पोरग मेलं, त्याच्या माग का नाही मेली? तुझा लय जीव होता ना माझ्या पोरावरती. अहो, असं नका ना करू तुम्ही. निघ निघ, थांबू नको अजिबात इथं. तू पाहिलं तू काय झालं रडाय तुला? कोण काय बोललं काय तुला? नाही. मग का रडते एवढी? अरे काय सांगू तुला. हा. तुला तर माहितीये माझं लग्न झालं आणि लगेच 6 महिन्यात माझा नवरा गेला. आधी सासू सासरे खूप चांगलं वागत होते, पण आज माझ्या सासूने हाकलून दिलंय मला. काय बोलते? तुला मी खरंच सांगते, माझी आता अजिबात जगायची इच्छा नाहीये. नाही नाही, असा काय निर्णय घेऊ नको तू. अरे मग काय करू मी, तूच सांग ना. माझ्या आयुष्यात राहिलंय काय? आजपर्यंत ते नीट वागत होते म्हणून तरी मी त्या घरात राहत होते, पण आता कोणीतरी त्यांना काय भरवलंय काय माहिती. मला नुसतं घालून पाडून बोलतायत आणि अरे मला समाज घरात असाच हाकलून दिलंय. काय होतं, कोणतरी काहीतरी कानावर घालतो. पण शेवटी असंच. पण आता तू सांग, माझी काय चूक आहे? माझा नवरा लगेच गेला तर? नाही याच्यात तुझा काय दोष आहे? माझी आता अजिबात जगायची इच्छा नाहीये. नाही नाही, हा काय निर्णय तू घेऊ नको. लय चुकीचा निर्णय हा. अरे मग काय करू मी, सांग ना. कुठे जाऊ मी? आई वडिलांच्या घरी गेले तर आई म्हणते की ओझ म्हणून राहशील. कसं काय राहू? कुठे जाऊ मी, तूच सांग. आज यांनी घरातून हाकलून पाहिलं दिलंय. ऐक ना, ही काय बोलायची अशी वेळ नाही बरं का. तुला काय वाटेल मला माहित नाही बरं का, पण तुला आहे अशा स्थितीमध्ये मी तुला ऍक्सेप्ट करायला तयार आहे. काय? अरे पण घरचे नाही ऐकणार तुझ्या. मी अशी विधवा आणि आहे. तू अरे काय नाही. तू इकडे काय चालतो?
अहो मला आईने घरातून काढून दिलंय बाबा. घरातून काढून दिले? हो, जेव्हापासून ती निशा घरी आलीये आईने तेव्हापासून मला खूप त्रास द्यायला चालू केलं ना आता घरातून हाकलून दिले. मग मी कुठं जाऊ आता? पाहिल मी सगळं ऐकलंय बोलणं तुमचं. आता मलाच काहीतरी निर्णय घेणं ही महत्वाचं आहे आता. आणि मला एक सांग, ह्या विषय काही एवढं इथून पुढचं काढवणं एवढं सोपं नाही ह्या गोष्टी. आणि तुला ह्या वयात सांभाळणं बी माझी ताकद नाही. बरं कोण काय बोलतंय, कोण काय बोलणार आहे, ह्याला कवर तोंड देणार आहे? सांग ना मला तू. मग मी काय करू बाबा आता? आता मी सांगतो तसं कर. बरे हा. मला एक सांग, तुझी इच्छा आहे का लग्न करण्याची? मी सर्वस्वी तयार हा. आहे. या लग्नासाठी मी सर्वस्वी तयार आहे. तयार आहे ना? हा. बरं तुझ्या आई वडिलाचं तू बघायचं हे सगळं. त्यांचं काय असेल ते मी पाहून घेतो. हा, मग पाहिजे एक काम कर, आपण मी निर्णय घेतो मला काय घ्यायचं आहे. अहो बाबा, पण हा समाज काय म्हणेल? आधीच एक तर माझं लग्न झाल्यावर अरे. 6 महिन्यातच यांचं असं झालं. मला एक सांग, आता परत मी लग्न केलं तर लोक किती नावं ठेवतील मला पण आणि तुम्हाला पण. समाजाच्या जीवावर जगायचं नसतंय. समाज काय म्हणीन? समाज नांदून बी देत नाही, पळून बी देत नाही. मग समाजाच्या नादी लागून जीव द्यायच्यात काशी? हा, समाजाची काय घेण देण नाही आपल्याला. मी सांगन त्याला हा म्हणायचं, बाकीच तो डोकं चालवायचं नाही. चला घरी, बर चल घरी. चालेल, तुम्ही हा. जो निर्णय घ्याल हा. तो मान्य आहे मला. चल घरी. कुठं वा? अय तू कशाला आली? तुला मी म्हणलं होतं ना यायचं नाही म्हणून. इकडे चल. हा? गपना, तू जरा ऐकत जा ना काही गोष्टी. नाही नाही, मला ही पोरगी पाहिजे नाही घरामध्ये माझ्या. बरं ती घरात राहणारच नाही आता. का बरं? मग आणलीच का इकडे तिला? हा, मग तुला मी सांगतो ना. आणली काय अरे तिला जरा माझ्या दम घरी? खाशीन का मला बोलून देशील दम का काय करणार? नाही? हिला माझ्या घराच्या बाहेर काढायचं. म्हणजे घराच्या बाहेर काढून सगळं मिटत का? हा मिटत माई. मग तुला इथं घरात राहता येईन का? तिला घराच्या बाहेर काढून का बरं? पुढे चालली होती, काय करायला चालली होती तुला माहिती? कुठे चालली तू घरी आई बापाकडे बसती. गेली असं निघून आणि आई काय बाप जायचं? तिचे काय इकडे इकडे आई बाप असतात काय? हिर इकडं? हा? आणि हिर इकडं काय गेली ती? अरे पोरगी पार जीव द्यायला चालली होती. कशाला उद्या वाढी ती? तू बाकीची नाही सांभाळायची ना? जीव द्यायला? मग काय करायला चालली होती? लय सोयी आखून दिली होती काय तो? हो बाई, एक मला काम काय कर, माहिती? ऐक. हा. शोक आपल्याच्याने एवढं सोपं नाही हिला सांभाळणं. तुझ्याच्याने होणार नाही, माझ्याची नाही. तिने तरी कवर दिवस काढायचे. बरं तिचं काय वय लय लहान मोठी नाही ती, म्हणून काय करावं आणि काय नाही. एक काम करू, त्या पोऱ्याबरोबर तिचं लग्न लावून द्यायचं. अहो, आपण कसं लावून द्यायचं लग्न? मग आता काय करणार आहे आपण? हं? एक काम करे राम रवी राम. अहो आता ये बा, बरे काय निर्णय आता समजा तुमच्या परस्पर मी थोडे घेतल्यात कायची तुमच्या मुलीचीच. नेमकी मला काय हा नाही, मी सांगतो ना तुम्हाला सगळं. आणि म्हणजे माफ माझं करा पण मला, थोडंसं जरी समजा चुकलं बरं तुम्हाला का? वाटलं काही गोष्टी तर. तू रडत आहे का? नाही नाही, माझं चुकलं जरा. मला फोन करायचं काय तिला घरात? नाही नाही, माझं चुकलं. काय झालं, मी लोकांच्या सांगण्यातून नाही का हे झालं नाही का, आपण मला सांगण्यामुळं. फोन केला असं मी नाही आला असतो मग मी घेऊन गेलो असतो. हाय ना. बरोबर आहे तुमचं. तुम्ही तरी काय घरी नेऊन कवर सांभाळणार आहेत मुलगी? बरं मी एक निर्णय असा घेतलाय, माफ करा. म्हणजे मी सांगतो तुम्हाला, पाटला तर हा म्हणा बघा, तुम्ही बी तुमच्या घरी सांभाळू शकत नाही किंवा माझ्या घरी बी मी हिला अशा अवस्थेत कवर सांभाळणार आहे? सांग, तरुण लेकरू आहे. मी असा निर्णय घेतलाय, तिचं लग्न लावून द्यायचं. मग तुम्हाला काय वाटतंय ती बघा. नाही आता ती तुमचीच आहे शेवटी, तुम्ही आई बाप आहेत तिचे. हा, तुम्हाला म्हणजे काय निर्णय करा ते काय करा. होतं हो का, ये बुवा, ही मला काय देखत नाही ही परिस्थिती. एवढं सोपं नाही, मी नाही. तर घरी नेऊन काय करणार? काय करणार? तिथे लेकसुनाचे बोलणे खाणार, तुम्हाला लेखसू नाही तिथे तर परत हांजा होणार. त्यापेक्षा आणि इकडेच काय निर्णय होईल तिकडे जगाचं निर्णय होईल. जगाचं कसं आहे, 2 दिवस नाव ठेवते पण कसं होतं, हे ह्यो पोर आहे ते पोरला ओळखीलं. ओळखीत ना. तो माझ्या वर्गातच होता. हो का होती काय फोन करून बोलून घेतलं? तू काय करतो इकडे? काय रे? काय करतो तू इकडं? काय करतोय मी? बरं इकडं. अगं अशी का करते तू? सगळ्यांनाच अशी का करायला लागली? सगळ्याला म्हणजे माझं पोरग आहे, मला विचारू दे ना अगं जरा. हा पण हा असं का करते? तुम्ही विचारा तुमच्या विचार पोराला. विचार, पण एवढं नको नाही सांगतो. करू. तिच्याबरोबर मी लग्न करणार. अरे तुला काय डोका पडला काय? हा? असे संस्कार लावले का? असे वडले कामचे? बोलण्याचं सांगते काय मला? मग? अरे सगळ्या गावभर हिंडती, याचं त्याला त्याचं ह्याला, याचं त्याला त्याचं ह्याला. आणि थांब बाप पिऊ पिऊ मरायला लागलाय पार. तेवढेच सांगाल का मला? कोण द्या ना पोरगी? अरे तुझं तोंड बघितलं तर 10 आतापर्यंत निघून गेले त्या. तुषार थांब 2 मिनिटं. तुला काय प्रॉब्लेम आहे? लागला शहाणपणा करायला, आईचं तोंड बघितलं निघून गेलं चोरी. तुला त्याला अडचण काय आईपेक्षा आहे? ही महत्वाची वाटू राहिली.
अरे पण अहो, तुम्ही काय ए, माझ्या सुनाला बोलायचं नाही आता तू मारलाय तिने माझं पण मारलंय. ऐका ना कोण कोणला मारित नाही या आणि मेलं ना जगामध्ये तू तर आहे आपल्याला नको काळजी तिने करू. पोरग काय कशावर कसं मारलं मारतंय? तिच्यावर कशाने तुम्ही आदळ घेता तिच्या आतून तो त्याचं काय कारण आहे काय कधी पोरग आणि- मारलं? आणि हे बघ, आम्ही नाही स्वीकारत आहे आमचं पोरग तिने मारत तू का स्वीकारती बाई आणि तुम्हाला लय त्रास करून घ्यायची काही गरज नाही ना हो. आम्ही त्रास करणारे आम्ही होतो ना नको बाई असली. तुमच्या घरात न्यायची का नाही न्यायची ते आम्ही ठरवू ना तुम्ही कशाला ठरवताय आपसा आपसात ना ना माझी काय हरकत नाहीये थांबा चेअरमन त्याला विचारू दे तू लग्न करायची सांग मी तयार आणि तुझी आई नाही म्हणते त्याला काय अरे तिचं अहो नाना तिचं कुठं घेऊन बसला तुम्ही आतापर्यंत तिने इतकी चौग लावलेली माझी कोण देईन का पोरगी मला सांगा बरं तुम्ही बघितलं का मला तुमच्या या या- दोन घाती बाई. तुमच्या लावालावीमुळे तुम्ही ह्या घर फोडलं ती घर फोडलं तुमचं म्हणजे तुमची चव घातली म्हणजे काय तुमचं आणि नाना, मला लहानपणीपासून फोन फक्त करून भांडणात तुम्ही ना, गेलंय आमचं आयुष्य तो इथं येऊन बी काढी टाकली म्हणजे तुला ते वाईट म्हणत नाही तुला कशाने वाईट म्हणतोय का तू फक्त भांडणच आतापर्यंत नाही लावली? नाही त्याचं पण बरोबर आहे आता हिनी ना मागाशी हिला हाकलून द्यायच्या आधी बरं का? ना हीच साडी वेळ लावून गेली आज माझ्यापाशी ही पोरगी माझ्या पोरीवर ही वेळ आली बरोबर आहे बरोबर आणि हीच वेळ तो पोरीवर आली असती, काय काय केलं केलं असतं? असतं? म्हणजे माझ्यासारखं बोलू नको जर आले असते तर काय केलं असतं याचं ज्या उत्तर ज्या वेळेस स्वतः टाइम येतो ना त्यावेळेस कळतं कळतं काय असतं. आज कसा हे बघावं दोघं लागतं? झाले. ह्या घरात पोरग गेले आज हे दोघं नवरा बायको राहिले ही पोरगी होती तिला काय समजा आता तू काय सांगितलं म्हणून ती जीव द्यायला निघून गेली सासऱ्यांनी पोरांनी वाचून आणली म्हणजे तुझ्याच पोरांनी मावशीकडे आलता त्या मावशीकडे आलता त्या नादात ही पोरगी द्यायला नंतर पडली काही जीव द्यायला चालली मग. तुम्हाला सांगतो माझ्यामुळे जर एखाद्या विधवा मुली जर चांगली होत असेल ना तर ते पुण्य करायला मी तयारी अरे काही जण करते आणि काय दुसरं काय लोक 4 दिवस नाव ठेवले सोडून चालेल देतात. का? हळदीचा डाग लागलाय फक्त काय काय प्रॉब्लेम लग्न आणि करायला लग्न बी ते आपण असं काय नाही असं चुरून लपून नाही करायचं मी परत लग्न करतो हा, दादा. काही तो काय हरकत नाही, आपण आपली घेऊ काय? तयारी त्याची तयारी म्हणून तर माझी तयारी तू फक्त जमतंय ना तू करा तुम्ही. बाप काम करायचा काम करताना काही करायला लागलं की ही बाई लगेच मध्ये मध्ये बडबड करायला मध्ये बडबड टेन्शन नाही ही सुद्धा मध्ये प्यायला लागलं येऊ नका काय करू मग मग आता तुला पोरग वायाला घालायची का होऊ दे बाबा तुझ्याच मनाने होऊन जात त्याला बायको करायची तुला प्रॉब्लेम नाही पाहिजे मला तुला एवढं काय अडचण तू त्याचा संसार करीन नाही तर आणि मग कोण कोण करा? जगात नाव ठेव 4 दिवस नाव आणि ठेवतो, निघून जाते ठेवणार. एक लक्षात घ्या आज तुम्ही जन्म दिलेला आहे त्याला एवढं ज्ञान आहे म्हणल्यावर तुम्हाला किती पाहिजे होतं आणि तुमचं पूर्ण ज्ञान आडवाट अहो ज्या वेळेस जी बाई मेकअप मध्ये माझी बायको पोरगी समजणारी सुनाला डायरेक्ट घराबाहेर काढले तुमच्या 2 शब्दावर ही लक्षात घ्या तुमची बुद्धी किती कुठपर्यंत काड्याची चालते भीती आहे, काड्याची भीती माचीस अहो काड्याच्या पिटीपेक्षा बी बेकार कामी बरं चला आता बरं तयारी आहे सगळ्यांची हो मी तयारी हा चला, त्यांचं ओके. लावून देऊ आणि चल, तुला नसलं जमत तर लग्नाला बी येऊ नको आणि काहीच नको करू माझ्या एक काम पद्धतीने करा. करा. काय करू असंच चला आणि यांचं लग्न लावून देऊ यांच्या घरी हा, जाऊ चला, काय हा, विषय चल. नाही. चला. ठीक आहे चला चल. चल. तुमच्या दारातच लावून देऊ चला चला.